हॅलो, सुस्वागतम, वेलकम. या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आज पहिल्या दिवसातला जो फायनलचा सामना झाला, या ठिकाणी शिवतेज वर्सेस आंबेत, यामध्ये आंबेत या संघाने फायनल विजेता संघ जिंकलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या शिवतेज मंडणगड यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि स्पर्धा अतिशय चांगल्या यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडण्यात आलेल्या आहेत. मी सर्व शिवतेजच्या सर्व खेळाडूंना आणि सर्व संयोजकांना मी हार्दिक अभिनंदन करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी मेहनत घेतलीत आणि एक दिवसाचे सामने सर्व यशस्वीरित्या पार पाडलात. याबद्दल मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या पहिल्या दिवसाचं उत्कृष्ट आणि खरोखरच नावाजलेलं एक नाव आहे मंडणगड आणि दापोलीन खेळमध्ये, ते समालोचक आमचे सन्माननीय सर आणि पंचायत समिती मंडणगडमध्ये त्यांचं कार्यरत होतं. मी खरोखरच त्यांच्यासोबत देखील आपण सर्वजण मंडणगड तालुक्यातून ओळखत आहोत. ते असे सन्मान्य क्षीरसागर सर यांनी शिवतेज मंडणगड या स्पर्धेसाठी चांगलं लाख मोलाचं योगदान दिलं आणि आमच्या हकेला या मंडणगड तालुक्यामध्ये आपण आलात सर, त्याबद्दल मी तुमचं देखील हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. मी सन्मान्य रोशनजी काते सर यांना विनंती करतो की आपण क्षीरसागर सरांचं आपण सन्मान चिन्ह देऊन सर्वांनी टाळ्यांच्या गजात आपण त्यांचं स्वागत करूया. सन्मान्य एक बुलंद आवाज मंडणगड खेळ आणि दापोली यामध्ये 3 तालुक्यामध्ये चांगला त्यांचा आवाज आहे, मग कबड्डी असो किंवा क्रिकेट असो. यामध्ये मी यानंतर सन्मान्य सरांना विनंती करतो की आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. यानंतर आपण जाऊया या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य ज्यांनी केलेलं आहे त्या सर्वांचा आपण यथोचित सन्मान करतोय. सुरुवातीलाच या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी अतिशय उत्तम अशी पंचगिरी पार पाडलेली आहे त्या आमच्या दोन्ही पंचांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. अर्थात या ठिकाणी प्रथमतः मी राजेश सरांना आमंत्रित करतोय आणि त्याचबरोबर योगेश सरांना देखील आमंत्रित करतोय. प्लीज वेलकम पंच, आपल्याला विनंती आहे, आपला देखील यथोचित सन्मान केला जातोय आणि सरांचा सन्मान करण्यासाठी मी निखिल मोरे सर यांना विनंती करतोय की आपण राजेश सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. राजेश हुमने सर, या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम अशी पंचगिरी पार पाडली जाते. त्याचबरोबर ज्या वेळेला मी रायगडमध्ये ॲज अ कॉमेंट्रेटर म्हणून जातो त्यावेळेला देखील तिथे मला पंचांच्या भूमिकेमध्ये राजेश हुमने सर सातत्याने पाहायला भेटतात. विशेषतः महाड खाडीपट्टा टेनिस क्रिकेट ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याबरोबर त्यांची कनेक्टिव्हिटी देखील आहे. त्यानंतर योगेश टेमकर सर यांना विनंती करतोय, सर आपण देखील आपला सन्मान या निमित्तानं स्वीकारायचा आहे. आणि सरांचा सन्मान करण्यासाठी मी उसेत सर आपल्याला विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा लाख मोलाचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. योगेश टेमकर सर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. सो बॉईज अँड जेंटलमॅन, या ठिकाणी टाळ्या वाजल्या पाहिजे, कारण आज दिवसभर रणरणत्या उन्हामध्ये उभं राहत अतिशय उत्तम अशी पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. या दोन्ही पंचांचं मी पुनश्च एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. सो असं सहकार्य तुमचं सातत्यानं आमच्या शिवतेज क्रीडा मंडळासाठी राहील यात काही शंकाच नाही आहे. यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज दिवसभर समालोचन करत असताना ज्यांनी मला अतिशय उत्तम अशी साथ दिलेली आहे ते अंजुम आणि त्याचबरोबर जासीम यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. सिद्धू सर, आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या दोघांचाही आपण सन्मान करायचा आहे. सिद्धू सरांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय अंजुम सर आणि जासीम सर यांना. खरं तर मंडणगडचे हे दोन्ही बुलंद आवाज आहेत, त्यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. हा सन्मान करण्यासाठी मी नम्रतेची विनंती करतोय सिद्धू सरांना. अतिशय उत्तम असं समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. विशेषतः
जासिमला मी मागे देखील बोरीचा माळच्या स्पर्धेमध्ये ऐकलेलं होतं. अंजुम सरांबरोबर देखील आज या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळालेली आहे. धन्यवाद. यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे आमचे मार्गदर्शक सुहेल दाभिळकर साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेलं आहे. सन्मान चिन्ह देऊन गुलाब पुष्प देऊन आपण सरांचा सन्मान करतोय. रोशन बेलोशे मी आपल्याला विनंती करतोय आदरणीय सुहेल दाभिळकर साहेब यांचा आपण सन्मान करायचा आहे. सुहेल दाभिळकर साहेब यांचं विशेष स्नेह नेहमीच सहकार्य आमच्या मंडळासाठी लाभलेलं आहे आणि आपण यथोचितरित्या सन्मानित करतोय. सुहेल दाभिळकर सरांना जोरदार टाळ्या सरांसाठी. या स्पर्धेसाठी रोख रक्कम रुपये 10,000 रुपये दिलेले आहेत. यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी अजिंक्य घोसाळकर सर यांनी देखील रोख रक्कम रुपये 10,000 रुपये दिलेले आहेत. आपण सरांचा देखील सन्मान करतोय. अजिंक्य घोसाळकर सर आपल्याला विनंती करतोय सर आपण आपला सन्मान स्वीकारायचा. नागेशजी आपल्याला विनंती असेल हा सन्मान आपल्या शुभ हस्ते केला जाईल. अजिंक्य घोसाळकर यांचा आपण सन्मान करतोय. नागेशजी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरती संपन्न होतोय. अजिंक्य सर आपले देखील मनापासून धन्यवाद. कारण ही दानत सातत्यानं सर्वांमध्ये नसते जी आपण या निमित्तानं दाखवलेली आहे. सूरज बेलोसे यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी रोख रक्कम रुपये 10,000 रुपयाची रक्कम आम्हाला प्राप्त झालेली आहे. सूरज बेलोसे यांचा देखील आपण सन्मान करतोय. सूरज बेलोसे यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. परम आपल्याला विनंती आहे. आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. खरं तर परमचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीचा त्याने खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या समोर सादर केलेला आहे. आपण सन्मानित करतोय सूरज बेलोसे यांना. या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाची रक्कम त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेली होती. आपलं मनापासून धन्यवाद. यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला विशेष अर्थसहाय्य करणारे आमचे मित्र नागेश घोसाळकर यांचा देखील आपण सन्मान करतोय. नागेशजी आपल्याला विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सूरज बेलोसे आपल्याला विनंती असेल हा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न होईल. नागेश घोसाळकर यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय. सन्माननीय सूरज बेलोसे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होते. धन्यवाद. आपलं आभार आणि असंच सहकार्य सातत्यानं आमच्यावरती राहू द्या. यानंतर नेहमीच आमच्या स्पर्धेला सपोर्ट करणारे आमचे मार्गदर्शक आमचे मित्र इस्माईल ओंबिलकर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. या टुर्नामेंटच्या निमित्तानं त्याने आम्हाला बॉल पुरस्कृत दिलेत आणि त्याचबरोबर 3,000 रुपयाची रक्कम देखील दिलेली आहे. इस्माईल ओंबिलकर साहेब यांचा आपण सन्मान करूया. अगदी सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या शुभ हस्ते फीत कापून या स्पर्धेचा आपण शुभारंभ केलेला होता. विनोददादा जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवलेलं होतं आणि या स्पर्धेचा आगाज झालेला होता. इस्माईल ओंबिलकर यांचा आपण सन्मान करतोय. स्पर्धेसाठी चेंडू त्यांनी पुरस्कृत केले आणि त्याचबरोबर 3,000ची कॅश प्राइज दिलेली आहे. धन्यवाद. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला विशेष अर्थसहाय्य करणारे आमचे मित्र फैसल उके यांचा देखील आपण सन्मान करतोय. फैसल उके सरांसाठी जोरदार टाळ्या. प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करणारे ते व्यक्तिमत्व आहे. फहद बोधू आपल्याला विनंती आहे की फैसल उके यांचा आपण सन्मान करायचा आहे. जो खेळाडू चांगला खेळ खेळेल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे हे आमचे मित्र आहेत. फैसल सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. फैसल उके यांच्याकडनं विशेष अर्थसहाय्य या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभलेलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेसाठी देखील आणि त्याचबरोबर स्पर्धा सुरू असताना देखील प्रत्येक खेळाडूसाठी ज्यांनी विशेष असे पारितोषिक दिलेले आहेत इम्रान बोधू सर यांचा देखील आपण सन्मान करतोय. जोरदार टाळ्या इम्रान बोधू सरांसाठी. प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करणारं असं हे व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी विशेष अर्थसहाय्य त्यांनी केलेलं आहे. सिद्धू आपल्याला विनंती आहे. सिद्धेश जाधव आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या निमित्तानं संपन्न होतोय. इम्रान बोधू सर यांचा आपण सन्मान करतोय. सर आपलं मनापासून खूप खूप धन्यवाद. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय योगेश जाधव यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ज्या ट्रॉफीज आणि त्याचबरोबर मालिकावीराची ट्रॉफी देखील प्राप्त झालेली आहे. योगेश जाधव यांचा देखील आपण सन्मान करतोय. जोरदार टाळ्या सन्माननीय योगेश जाधव सरांसाठी. रोशन बेलोसे आणि नागेश घोसाळकर आपणा दोघांनाही नम्रतेची विनंती आहे. योगेश जाधव सर यांचा आपण सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो हृदयाच्या अंतःकरणापासून योगेश जाधव सरांसाठी होऊन जाऊ द्या. या स्पर्धेतला मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे चारही अवॉर्ड ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहेत आदरणीय योगेश जाधव सर आपलं मनापासून धन्यवाद.
त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी लाईटची अतिशय उत्तम अशी सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली आदरणीय रजाबाई यांचं देखील मनापासून आपण खूप खूप धन्यवाद व्यक्त करूया। रजाबाईंचा देखील आपण यथोचित सन्मान करूया। या संपूर्ण स्पर्धेसाठी लाईट उपलब्ध करून दिली, किंबहुना याच पर्वामध्ये नाही प्रत्येक पर्वामध्ये त्यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलं। वसीमबाई आणि त्याचबरोबर बसीरबाई आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आज सन्मान या निमित्तानं पार पडेल। आदरणीय रजा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजूया, कारण लाईटची सुविधा त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे। खूप खूप धन्यवाद। असं सहकार्य प्रत्येक पर्वामध्ये आमच्या पाठीमागे राहील यात काही शंकाच नाहीये। त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा ऑर्गनाइज करत असताना आमच्या पाठीमागे मौखिकदृष्ट्या देखील जे नेहमी कणखरपणे उभे असतात आदरणीय मनोजभाई मर्चंडे, त्यांचा आज सन्मान करतो। आज त्यांचा वाढदिवस देखील आहे। वाह क्या बात आहे। एकदा जोरदार टाळ्या मनोज मर्चंडे सरांसाठी, त्यांचा देखील आपण सन्मान करूया। खिलता हुआ फूल खुशबू दे आपको, खिलता हुआ फूल खुशबू दे आपको, उगता हुआ रोशन, उगता हुआ सूरज रोशनी दे आपको, हम तो कुछ दे नहीं सकते बस देने वाला लाखों करोड़ों खुशियां दे आपको। आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आपण या निमित्तानं सन्मान करतोय मर्चंडे सरांचा। त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा देश विदेशामध्ये घर बसल्या अनेक क्रीडा रसिकांनी अनुभवलेली आहे। त्याचं कारण होतं ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून देखील आपण देश विदेशामध्ये पोहोचवलेली आहे। पिक्सेल प्रोचे जे सर्व आहेत त्यांना विनंती करतोय कृपया आपला देखील सन्मान या निमित्तानं होतोय। उबेद आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला विनंती असेल या सर आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। पिक्सेल प्रोसाठी एकदा जोरदार टाळ्या मनापासून, कारण त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा देश विदेशामध्ये प्रक्षेपित केली गेली। पिक्सेल प्रो या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशनचं बटन अवश्य दाबा, कारण नवीन ओमकार मालुसरे साहेब यांना विनंती असेल की हा सन्मान आपल्या शुभ हस्ते या निमित्तानं संपन्न होईल। नवीन नोटिफिकेशन जर तुम्हाला पाहिजे असतील तर नोटिफिकेशनचं बटन नक्कीच दाबा। त्याचबरोबर ज्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला हस्ते परहस्ते सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय। इरफान भाई त्यांचा देखील आपण यथोचितरित्या सन्मान करूया। इरफान भाई मी आपल्याला विनंती करतोय या आपला देखील सन्मान होतोय। नागेशजी घोसाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या निमित्तानं मुख्य मंचावरती संपन्न होतोय। ज्यांनी साऊंडची व्यवस्था केलेली आहे त्यांचं देखील मनापासून मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। साऊंड सिस्टीम स्टेज व्यवस्था ज्यांनी केलेली आहे सुमित आपल्याला विनंती आहे या आपला देखील सन्मान केला जातोय, त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय। त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबईमधून जे आमचे युवक आहेत त्यांना इथे आणण्याचं काम आमचे मित्र रोशन काते यांनी केलेलं, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। सर्व तरुणांना एकत्रित करून आज गावाला या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्यांना आणलेला आहे। रोशनचे काते आपल्या मनापासून खूप 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 आभार। अतिशय उत्तम अशी स्कोररची भूमिका देखील त्यांच्या माध्यमातून पार पाडलेली आहे, त्याबद्दल त्यांचं विशेष धन्यवाद। त्याचबरोबर अनावधानाने जर कुणाचा नामोल्लेख करण्याचं राहिलेलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। आपलं सर्वांचे या ठिकाणी शाब्दिक खूप खूप आभार व्यक्त करतो आणि यानंतर या स्पर्धेच्या ऑफिशियल अवॉर्ड सेरेमनीच्या सोहळ्याला बॉयज अँड जेंटलमॅन आपण सुरुवात करतोय। आपण या स्पर्धेच्या अवॉर्ड सेरेमनीच्या सोहळ्याकडे वळतोय। अर्थातच
या स्पर्धेच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर मालिकावीर, या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशा अनेक पुरस्कारांनी परिपूर्ण असणारी ही मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा, ज्या स्पर्धेच्या अवॉर्ड सेरेमनीच्या सोहळ्याला आपण इथे प्रारंभ केलेला आहे. लगेचच हा अवॉर्ड सेरेमनीचा सोहळा इथे आपण सुरू करतोय. तमाम क्रीडा रसिकांना आता उत्कंठा आहे की मालिकावीराच्या या आकर्षक ट्रॉफीवरती कोणत्या खेळाडूच्या नावाची मोहर उमटवली गेली आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोणता खेळाडू ठरला आहे याची उत्कंठा जशी मला आहे तशी तुम्हाला देखील आहे. आणि ती उत्कंठा काही क्षणातच या ठिकाणी संपणार आहे. प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती मोहर उमटवणाऱ्या संघाचं नाव तर आपल्याला कळलेलं आहे. द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीवरती नाव उमटवलेलं आहे शिवतेज मंडणगड. मात्र ह्या ज्या बाकीच्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज नेमक्या कोणत्या खेळाडूकडे जातील याचा सस्पेन्स अजून देखील आहे. काही वेळातच आपण अवॉर्ड सेरेमनीच्या सोहळ्या या निमित्तानं आरंभ करतोय. दरम्यान ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं, आश्रयदात्यांचं, देणगीदारांचं मी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. जर कुणाचा नामोल्लेख करायचं राहून गेलेला असेल तर त्यांचं देखील मी पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि अवॉर्ड सेरेमनीच्या सोहळ्याला आपण आरंभ करूया. दरम्यान मित्रांनो, ही संपूर्ण स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन येत असताना ज्यांच्या प्रचंड मेहनतीतून ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या साकार झालेली आहे त्या आपल्या मित्राचा आपण यशोचितरित्या सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या सुफियानबाईंसाठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. सुफियानबाईंचा आपण यथोचित सन्मान करतोय. मी सूरजला विनंती करतोय की सुफियान सरांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. 2 वेळेला आपण स्पर्धा ऑर्गनाईज करतो. एकदा अँड्रम बॉक्सची स्पर्धा असते आणि अँड्रम ओपनची स्पर्धा, ओरमची स्पर्धा असते. ओके, धन्यवाद. जाऊया या स्पर्धेतला पहिला अवॉर्ड सर्वोत्तम फिल्डर आणि सर्वोत्तम फिल्डरचा अवॉर्ड देण्यासाठी मी सन्माननीय इम्रान बोधू सर आपणाला विनंती करतोय की हा अवॉर्ड आपल्या शुभ हस्ते प्रदान केला जाईल. बॉईज अँड जेंटलमॅन, या स्पर्धेतला सर्वोत्तम फिल्डरचा जो मानकरी ठरतोय, एनी गेसेस? या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिस्टर उसेद यांचं. उसेद, प्लीज वेलकम. उसेदचं शानदार क्षेत्ररक्षण संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे आणि शानदार क्षेत्ररक्षण करत आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवणारा उसेद ठरला या स्पर्धेतला सर्वोत्तम फिल्डर. सन्माननीय इम्रान बोधू सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय उसेद यांना. उसेद प्लीज वेलकम. उसेद या इकडे. उसेद धन्यवाद. यानंतर जाऊया स्पर्धेचा पुढचा अवॉर्ड, अर्थातच सर्वोत्तम बॉलर. आणि हा अवॉर्ड देण्यासाठी सुफियान सर आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अवॉर्ड प्रदान केला जाईल. बॉईज अँड जेंटलमॅन, या स्पर्धेतला सर्वोत्तम बॉलर ठरतोय, एनी गेसेस? येस, ॲब्सोल्युटली सोहम आपण ठरलेला या स्पर्धेतले सर्वोत्तम बॉलर. शानदार गोलंदाजी करत आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेले. अंतिम मॅच मध्ये देखील शानदार गोलंदाजी करत पहिल्या 3 फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये माघारी पाठवण्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन देणारे सोहम ठरलेत या स्पर्धेतले सर्वोत्तम गोलंदाज. सोफियान यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. अभिनंदन सोहम, खूप खूप अभिनंदन. मान्यवरांचे आभार सोहम. ओके, धन्यवाद. यानंतर या स्पर्धेचा पुढचा अवॉर्ड सर्वोत्तम फलंदाज आणि अवॉर्ड देण्यासाठी फैसल सर आपल्याला विनंती असणार आहे की हा अवॉर्ड आपल्या शुभ हस्ते प्रदान केला जाईल. आणि या स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाजाचा मानकरी ठरतोय, एनी गेसेस? या स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाज ठरतोय, येस ॲब्सोल्युटली मिस्टर फहद आपण ठरलेला या स्पर्धेतले सर्वोत्तम फलंदाज. जोरदार टाळ्या मिस्टर फहद यांच्यासाठी. खरं तर फहदची फलंदाजी पाहणं ही एक स्वप्नवत कामगिरी असते. काही दिवसापूर्वी अंडरम बॉक्सची जी स्पर्धा ऑर्गनाईज केलेली होती त्यावेळेला फहद उपस्थित नव्हता, परंतु परदेशातून ऑनलाईन तो स्पर्धा पाहत होता. त्याने शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि आम्हाला देखील त्याने प्रेरणा दिलेली होती. आणि तोच फहद आज या ओरम क्रिकेट स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी पार पडताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. फहदचं खूप खूप अभिनंदन. आणि फहदकडे आपण जाणार आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. फहद प्लीज वेलकम. फहद या ना.
फद ये ना फद खूप खूप अभिनंदन. फायनली या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाजाचा मानकरी ठरलेला आहेस. काय सांगशील ओव्हरऑल परफॉर्मन्स विषयी? अस्सलाम वालेकुम. खूप चांगलं वाटलं मला आणि ही आमची टीमची स्वतःची टुर्नामेंट आहे आणि त्यामध्ये मला बेस्ट बॅटर भेटला ते मग थँक्यू. धन्यवाद. यानंतर या संपूर्ण स्पर्धेमधला जो रनरअपचा संघ आहे, उपविजेता संघ आहे, त्याला आपण प्रथमतः सन्मानित करणार आहोत आणि उपविजेता संघाला सन्मानित करण्यासाठी योगेश जाधव आणि त्याचबरोबर नागेश सर आपल्याला विनंती करतोय की उपविजेता संघाला सन्मानित करण्यासाठी कृपया आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. जोरदार आणि स्वागत करूया या संपूर्ण स्पर्धेतला उपविजेता ठरलेला संघ शिवतेज मंडणगड या संघाचा आपण यथोचितरित्या सन्मान करतोय. शिवतेज मंडणगड या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ ठरलेला आहे. योगेश जाधव आणि त्याचबरोबर नागेश सर यांच्या शुभ हस्ते उपविजेता संघाला आपण या ठिकाणी ही मानाची ट्रॉफी त्याचबरोबर कॅश प्राइज देऊन सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या शिवतेज मंडणगड या संघासाठी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेला संघ आहे, या संघाला आपण सन्मानित करतोय. सो कॅप्टनला विनंती असेल, प्लीज वेलकम कॅप्टन नागेश. नागेश 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 उपविजेता संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, प्लीज या. नागेश सुपियांदा ताई, सुपियांदा ताई. सो ओके, धन्यवाद. या टीमचं देखील मनापासून आभार. यानंतर या स्पर्धेतला मालिकावीराचा जो अवॉर्ड आहे तो आपण देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड देण्यासाठी योगेश जाधव सर यांना विनंती करतोय. हा अवॉर्ड आपल्या शुभ हस्ते प्रदान केला जाईल. बॉयज अँड जेंटलमन, या स्पर्धेतला मालिकावीराचा मानकरी ठरतोय. मालिकावीराचा मानकरी ठरतोय नो डाऊट, ऍब्सोल्युटली. जोरदार आणि स्वागत करूया मिस्टर आसिम यांचं. आसिम ठरलेले आहेत या स्पर्धेतले मालिकावीराचे मानकरी आणि मालिकावीराची ही आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मी सन्माननीय योगेश जाधव सर यांना नम्रतेची विनंती करतोय. आसिम यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरी पार पाडली. सातत्यानं फलंदाजी करत असताना धावा बनवल्या, गोलंदाजी करत असताना विकेट घेतल्या. संकटमोचक ही भूमिका पार पाडणारे आसिम ठरलेले आहेत मालिकावीराचे मानकरी. आसिम प्लीज वेलकम. खूप खूप स्वागत पुनश्च एकदा. आसिम मगाशी देखील आपण बघितलं होतं बॅक टू बॅक तिसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता आणि आता मालिकावीराची ट्रॉफी. काय सांगशील? खूप आनंद होतोय. माझ्या टीमचा पण पूर्ण कॉन्फिडन्स होता की तू खेळ लास्टपर्यंत आणि स्ट्राईक घेत राहा आणि पिचवर आलास की आम्हाला पण कॉन्फिडन्स असतो की मॅच विनिंग करीन. त्या हिशोबात गेम पण चांगला झाला, दिवस पण होता चांगला आणि जिंकलो आम्ही. ओके, धन्यवाद आणि तुला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बॉयज अँड जेंटलमन, यानंतर फायनली या स्पर्धेतला जो विजेता संघ आहे त्याला आपण सन्मानित करतोय आणि या संघाला सन्मानित करण्यासाठी आदरणीय सुहेल दाबिळकर सर आणि इस्माईल उंबिलकर साहेब आपल्याला नम्रतेची विनंती असेल. आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचा जो संघ आहे त्याला आपण सन्मानित करतोय. बॉयज अँड जेंटलमॅन, जोरदार आणि स्वागत करूया या स्पर्धेतला विजेता संघ ARC 11 आंबेत संघ. खरं तर या ठिकाणी सुहेल दाबिळकर सरांचं जेवढे आभार व्यक्त करावे तेवढे कमीच आहेत, कारण प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांकाच्या ज्या ट्रॉफ्या असतात, द्वितीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफ्या असतात ते सुहेल दाबिळकर सर आम्हाला पुरस्कृत करत असतात. ARC 11 आंबेत हा संघ ठरलेला आहे प्रथम क्रमांकाचा विजेता संघ. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. अतिशय सुरेख खेळ या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. कॅप्टन प्लीज, कॅप्टन 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 प्लीज. कॅप्टन कॅप्टन या नाजिम भाई या आपण. सो फायनल क्वेश्चन्स. आसिम, कॉंग्रॅच्युलेशन्स, अनादर अंतिम विजेतेपद पटकावलेलं आहे. मला वाटतं बॅक टू बॅक दुसऱ्या वर्षी तुम्ही चॅम्पियन ठरलेला आहात. सो तिसऱ्यांदा देखील तुम्ही अंतिम विजेतेपद पटकावं यासाठी मी याच वर्षी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा काय सांगशील?
तर दरवर्षी आम्ही खेळतो इथं, आमचा गेम पण चांगला होतो, परफॉर्मन्स चांगला होतो, लकी ग्राउंड पण आहे आणि दरवेळेस कुठल्या ना कुठल्या प्राईजमध्ये आम्ही जिंकतो आणि पुढच्या वर्षा पण येऊन आम्ही आमचा बेस्ट देऊ. एक शेवटचा प्रश्न आहे. अंतिम मॅचमध्ये तुझ्या समोर यजमान संघ होता, फर्स्ट जो इन्फॉर्म असा खेळाडू होता. काय प्लॅनिंग केलं होतं या खेळाडूच्या विरोधामध्ये? अर्थात तो गोल्डन टेस्टचा शिकार देखील बनला होता. प्लॅनिंग करून त्याच्या विरोधात गोलंदाजी झाली होती. प्लॅनिंग म्हणजे 2 ओव्हरच्या मॅचमध्ये आम्हाला फक्त डॉट बॉल करायचे होते. डॉट बॉल निघाले तर बॅट्समन स्वतः विकेट देऊन जातो आणि तसाच झाला तो मोठ्या हिटमध्ये आम्हाला भेटला स्वस्त्यामध्ये आणि कमी आम्ही त्यांना थांबवलो आणि आम्हाला रिक्वायर्डला पण एक 10-10च्या रनरेटच्या हिशोबाने खेळायला भेटला आणि आम्ही जिंकलो होती मॅच. एक फायनल क्वेश्चन. याच्या अगोदरच्या मॅचमध्ये पहिले षटक तू हाताळत होतास, परंतु अंतिम सामन्यामध्ये सोहमला पहिले षटक हाताळण्यासाठी दिलास. तो प्लॅनिंगचा भाग होता? हो, तो आमच्या टीमच्या प्लॅनिंगचा भाग असतो. दरवेळी नवीन बॉल जुना बॉल 2 ओव्हर 3 ओव्हरच्या हिशोबाने आम्ही बॉलिंग अँड बॅट्समन रोटेट करत असतो. यस असीम, पुन्हा एकदा तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढच्या स्पर्धेसाठी मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. एकदा जोरदार टाळ्या ARC11 आंबेड संघासाठी. सो बॉईज अँड जेंटलमन, यावर्षी शिवतेज क्रीडा मंडळ मंडणगड यांच्या वतीने आयोजित केलेला क्रिकेटचा फेस्टिवल ज्याचा अवॉर्ड सेरेमनी सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. पुढच्या वर्षी पुनश्च एकदा अशाच एका स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत शुभरात्र, गुड नाईट, बाय बाय, थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. एकच टुर्नामेंट झाले ओरमची मंडणगडमध्ये, शिवतेजने अरेंज केली. आणि त्याचबरोबर खरं तर शिवतेज क्रीडा